मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीची ही सगळी थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। संपूर्ण देशभरामध्ये आता सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुणी, विद्यार्थी, नागरिक रस्त्यावरती उतरलेत। मुंबईकर नागरिक देखील आता दादरमध्ये चैत्यभूमीवरती एकत्र आलेत आणि या सगळ्या घटनेचा ते तीव्रपणे निषेध व्यक्त करतायत। दोन दृश्य तुम्ही पाहताय, ही मुंबईतली दोन दृश्य आहेत। सांगा ना बरं, कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे त्याला समर्थन देण्याकरता मुंबईतही त्याचे पडसाद। आवाज पण नाही केलं, आम्ही उभे राहायचं काहीच नाही। मी उभी राहिली होती, एक शब्द पण नाही बोलली मी। ते मला म्हणतायत चला, म्हटलं का बोलतायत चला, अरे चला कुठे जायचं, मुझे नहीं मालूम इनको क्यों, ये मुझे लेके क्यों जा रहे मैं प्रोटेस्ट के लिए आई थी और मैंने एक शब्द नहीं बोला है और लेके जा रहे सरकारला काय मागणी करू? परत तुम्ही एकच गोष्ट विचारताय, तुम्हाला कळत नाहीये? नाही, पण आंदोलन करण्यासाठी काय मागणी होते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। त्याने चालणाऱ्या या आंदोलनावर पोलिसांना बळाचा वापर का करावा लागतो? आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल, पोलीस असेल, प्रशासन असेल, यांच्याकडून हे या ठिकाणी बघू शकतो या सगळ्या महिला आंदोलनकर्ते होते, या सगळ्यांना ते ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या भागामध्ये देखील आहे वाहतूक कोंडी आहे ती झालेली पाहायला मिळते। आणि पोलीस हुकुमशाही करतायत, दादागिरी करतायत, पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध असो। नरेंद्र मोदी राजीनामा द्या, राजीनामा द्या, दडपशाहीचा निषेध असो। नरेंद्र मोदी राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे नरेंद्र मोदी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। आपण बघतोय की या ठिकाणी काही आंदोलन करताना जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं बघायला मिळत आहे। आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर हे ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलिसांची गाडी नव्हती तरी देखील टॅक्सीमध्ये या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। तर काय सांगाल? हे बघा, आज आम्ही डाव्या पक्ष आणि सर्व समाजवादी पक्ष असतील, काँग्रेस असतील, या सगळ्यांच्या वतीने जे काय दिल्लीमध्ये हे कॉक्रोच जनता पार्टीचा आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता, शांततेने कार्यक्रम आयोजित केला होता। पण काल रात्रीपासून जे मी शैलेंद्र कांबळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मुंबईचा सेक्रेटरी, माझ्या घरावर पोलीस गेले, त्याच्यानंतर राजू कोल्हेच्या घरी पोलीस गेले, दिलीप राणेंच्या घरी पोलीस गेले, सांगल्या कोल्हेच्या घरी पोलीस गेले, या सगळ्यांच्या विरोधात घरी पोलीस जाऊन त्यांना नजर कैदेमध्ये ठेवलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे सिस्टम साठी। येस, निश्चितपणाने प्रश्न विचारू नयेत का? प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रश्न विचारले तर अशा पद्धतीने जर होत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि ही अशा पद्धतीची दंडेलशाही ही खपून घेतली जाणार नाही। आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये शांततेने आम्ही या ठिकाणी निदर्शनं धरणं करतो आहोत, शांततेने करतोय। परंतु शांतता भंग करण्याचं काम जर कोण करत असेल तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि देवेंद्र फडणवीस करतायत। या आजच्या मला सांगायचंय देशभर जे चालू केलेले आहे त्याच्या विरोधामध्ये
ताब्यात आहे ते घेतलं जाताना पाहायला मिळतं. आपण बघू शकतो मोठ्या संख्येने बघू शकतो बघू शकतो सध्या आंदोलकांची धरपकड मुंबईत सुरू झालेली आहे. एकीकडे दिल्लीतलं वातावरण आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे. तिथे देखील आक्रमक पवित्र आंदोलकांनी घेतलाय, कारण त्याचं कारणही तसंच आहे. पोलीस दलाकडनं बळाचा वापर करण्यात आला आणि मुंबईतही तशीच काहीशी स्थिती आहे. संपूर्ण देशभरात दिल्लीतल्या या आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली.